तर मोशेबद्दल या गोष्टी असं लिहिलेलं आहे की त्याने मिसर देशातील धनसंचय किंवा मिसर देशातली जी धनसंपत्ती होती त्याला त्याने महत्त्व दिलं नाही, कारण त्याची दृष्टी असं लिहिलेलं आहे, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. कोणता प्रतिफळ मोशे पाहत होता? मग 27 वचनामध्ये आपण येतो, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याने राजाच्या क्रोधाला न भीता विश्वासाने मिसर देश सोडला. तो मिसर देशातून बाहेर निघाला. का? वचनात दिलेलं आहे, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. त्याने मिसर देशातील संपत्तीला महत्त्व दिलं नाही, त्याने राजाच्या क्रोधाला महत्त्व दिलं नाही, परंतु त्याने मिसर देश सोडला. ज्या देशामध्ये तो लहानपणापासून राहिला होता तो देश त्याने सोडला. का सोडला? त्याचं कारण या ठिकाणी लिहिलेलं आहे की जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. विश्वास काय आहे या ठिकाणी मोशे आपल्याला शिकवत आहे. विश्वास म्हणजे अदृश्य गोष्टींना पाहणे. ज्या गोष्टी दिसत नाहीत त्यांना सुद्धा विश्वासाने पाहणे हा विश्वास आहे. आपण जेव्हा म्हणतो की माझा प्रभूवर विश्वास आहे म्हणजे काय, याला आपण कसं डिफाईन करणार? कशा प्रकारे आपण शब्दात सांगणार की माझा परमेश्वरावर विश्वास आहे? मागील दिवसांमध्ये आपण पाहिलं की विश्वास आहे म्हणजे मी कॉमन सेन्सच्या बाहेर जाऊनही विश्वास करीन. जे माझ्या बुद्धी सीमेच्या पलीकडे आहे ते सुद्धा मी स्वीकार करीन. तो एक विश्वास आहे. आज जो आपल्याला विश्वास बायबल शिकवत आहे तो असा की मी परमेश्वरावर विश्वास करतो, याचा अर्थ असा की जे दिसत नाही, जे अदृश्य आहे, जे माझ्या पाहण्याच्या पलीकडे आहे त्याला सुद्धा मी पाहीन. त्याला विश्वास म्हणण्यात येईल. म्हणजे काय? विश्वास म्हणजे अदृश्य गोष्टींना पाहणे. सीइंग द इनविजिबल, अनदेखी बातों को देखना. जो बातें दिखाई नहीं देती उन बातों को देखना उसे विश्वास कहते हैं. आणि म्हणून जर आपण योहान सुवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 29 वचन वाचतो, त्या ठिकाणी थोमा हा प्रभू येशू ख्रिस्ताचा 12 शिष्यांपैकी एक शिष्य होता, आपल्याला माहीत आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने काही शिष्यांना दर्शन दिलं. आणि जेव्हा ही गोष्ट दुसऱ्या शिष्यांना कळली तेव्हा थोमा त्यांना असं म्हणतो की जोपर्यंत मी त्याच्या हातात खिळ्यांचे वन पाहणार नाही, खिळे होते त्या जागी आपले बोट घालणार नाही व त्याच्या कुशीत आपला हात जोपर्यंत मी घालणार नाही तोपर्यंत मी विश्वास धरणारच नाही. काय म्हणतो थोमा? मला माहीत आहे की आपला प्रभू मारला गेला होता, मला माहीत आहे की तो मेलेला आहे, त्याला आपण गाडून आलेलो आहोत, आणि तुम्ही म्हणत आहात की तो जिवंत झाला आहे. पण थोमा असं म्हणतो की जोपर्यंत मला साईन मिळणार नाही, जोपर्यंत मला प्रूफ मिळणार नाही, जोपर्यंत मला येशूचं दर्शन होणार नाही तोपर्यंत मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि मग काही दिवसानंतर ज्या ठिकाणी ते सगळे जमले होते त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आला आणि 27 वचनामध्ये तो म्हणतो, योहान 20:27 मध्ये, की नंतर त्याने थोमाला म्हटले की तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा आहेस. 29 वचनामध्ये येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. तूने देखा है इसलिए विश्वास किया है.
तो पाहिले आहे म्हणून तो विश्वास ठेवला आहे, परंतु जे न पाहता विश्वास करतात ते धन्य. थोमा काय पाहत होता? थोमा हे पाहत होता की मला येशू ख्रिस्ताला जिवंत पाहायचं आहे, मला त्याला आपल्या डोळ्यांनी पाहायचं आहे. मी त्याला अजून पाहिलं नाही. तुम्ही फक्त सांगत आहात की तो मेलेल्यातून जिवंत झाला आहे, परंतु मी त्याला पाहिलं नाही की तो जिवंत झाला आहे. मला त्याला पाहायचं आहे. आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की तू पाहिलं म्हणून विश्वास केला, परंतु धन्य ते लोक जे न पाहता विश्वास करतात. म्हणजे विश्वासाची एक लेवल पुढे जाऊन परमेश्वर आपल्याला हे सांगत आहे की फक्त जे दिसतं, जे तुमच्या डोळ्याला व्हिजिबल आहे, फक्त तितकं पाहूनच म्हणू नका की माझा परमेश्वरावर विश्वास आहे. कदाचित न दिसणाऱ्या गोष्टींना सुद्धा पाहून आपल्याला प्रभूला हे म्हणावं लागेल की परमेश्वर पिता, माझा तुझ्यावर विश्वास आहे. जे दिसत नाही, जे आपल्या समजा पलीकडे आहे, जे अदृश्य आहे, ते सुद्धा आहे. जो दिखता नहीं वो भी है. इस बात पर हमें विश्वास करना पड़ेगा, तभी उसको विश्वास बोला जाएगा. फक्त दिसणाऱ्या गोष्टीपर्यंतच जर आपण विश्वास सीमित केलेला आहे तर त्या ठिकाणी मग पुन्हा आपल्याला विश्वासाची गरजच नाही. कारण जे आपल्या डोळ्यासमोर आहे, ते आपण पाहत आहोत, त्याला आपण स्पर्श करत आहोत, म्हणजे ती गोष्ट आहे. याचा अर्थ असा की माझा त्याच्यावर विश्वास आहे, तर मग त्या गोष्टीसाठी विश्वासाची गरजच नाही. विश्वास तिथं गरजेचा आहे. विश्वासाची गरज तिथं आहे जिथं दिसत नाही, तरीही आपण म्हणतो की ती गोष्ट आहे. थोमानी हे म्हटलं पाहिजे होतं की मी येशूला पाहिलं नाही, परंतु माझा विश्वास आहे की तो जिवंत आहे, तो जिवंत झाला आहे, त्याचा पुनरुत्थान झालेला आहे. तर त्या ठिकाणी त्याचा विश्वास वेगळ्याच प्रकारे गणला गेला असता. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटले की तू पाहून विश्वास केला आहे, परंतु धन्य ते लोक जे न पाहता विश्वास करतात. आणि प्रियांनो, जर आज आपण येशूवर विश्वास करत आहे तर आपण धन्य आहोत. का? आपण येशूला पाहिलं नाहीये. आपण कोणीच प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिला नाही. तो कसा दिसत होता, त्याचा चेहरा कसा होता, त्याचा रंग काय होता, त्याची हाईट किती होती, त्याचा रंग कसा होता, त्याचं नाक डोळे कसे होते, आपल्याला काहीच माहीत नाही. तरी जर आपण त्याच्यात विश्वास करतो, हो की माझा विश्वास आहे येशू ख्रिस्त होता, आहे आणि राहणार, त्याला मी विश्वासाने स्वीकार केलेला आहे, तर प्रियांनो आपण धन्य आहे. आणि ख्रिस्ती विश्वास असा विश्वास आहे की ज्या विश्वासामध्ये आपण ज्या परमेश्वरावर विश्वास करतो त्या परमेश्वराचा फोटो आपल्याकडे नाही आहे, त्या परमेश्वराची मूर्ती आपल्याकडे नाही आहे, तो कसा दिसतो आपल्याला माहीत नाही. आणि एक अद्भुत गोष्ट परमेश्वराने केली ती ही की तो येशू ख्रिस्ताचा एक्झॅक्ट फोटो जगामध्ये ठेवू शकला असता. त्याला काय कठीण होतं? एखाद्या चित्रकाराला परमेश्वराने प्रेरणा दिली असती आणि त्याने येशू ख्रिस्ताचा जसा तो दिसायचा एक्झॅक्ट फोटो तो त्या काळामध्ये प्रिझर्व करून ठेवू शकला असता, राखून ठेवू शकला असता. परंतु परमेश्वराने जाणून बुजून येशू ख्रिस्ताचा फोटो या जगामध्ये ठेवला नाही आहे. कारण जर आपल्याला माहीत असतं ना येशू ख्रिस्त कसा दिसतो, तर आपण त्या फोटोची पूजा केली असती, आपण त्या फोटोची आराधना केली असती, त्या फोटोवर आपण हार चढवले असते, त्या फोटोसमोर आपण अगरबत्ती आणि दिवे आणि हे सगळ्या गोष्टी ठेवल्या असत्या. परंतु परमेश्वराची जी आधीपासून जी योजना होती ती ही की कुठली कोरीव मूर्ती, कुठली प्रतिमा, कुठले फोटोग्राफ त्याची आपण आराधना करू नये, परंतु आपण त्याची आराधना आत्म्याने सत्यतेने न दिसणाऱ्या परमेश्वराची भक्ती करावी. ही परमेश्वराची अद्भुत योजना होती. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचा कुठलाही फोटो त्याने ठेवलेला नाही आहे. आणि जर आपण आज या मंडळी या चर्चमध्ये बसून आहोत, आपल्या समोर आपल्या देवाचा फोटो नाही आहे, आपल्या समोर देवाची मूर्ती नाही आहे, तरी आपण विश्वासाने बसून जर त्याची भक्ती करत आहोत, तर वचन सांगते येशू ख्रिस्त म्हणतो की आपण धन्य आहोत की न दिसणाऱ्या परमेश्वराला सुद्धा विश्वासाने स्वीकार करून आपण त्याला स्तुती आणि आराधना करत आहोत. आपला विश्वास प्रियांनो दिसणाऱ्या गोष्टींवर अवलंबून नाहीये. वचन असं सांगतंय की आपला विश्वास अशा गोष्टींवर अवलंबून आहे ज्या दिसत सुद्धा नाही. मोशेने सुद्धा न दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास केला.
अब्राहमाने सुद्धा न दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास केला. आज आपणही त्याच लाईनमध्ये न दिसणाऱ्या परमेश्वरावर प्रियांनो आपण विश्वास करत आहोत. जर आपण जगामध्ये गेलो आणि काही गोष्टींवर जर आपण चर्चा सुरू केली तर लोक आपल्याला मूर्खात काढतील. उदाहरणार्थ एकदा मी एका व्यक्तीला सुवार्थ सांगत होतो आणि तो व्यक्ती ऑफकोर्स ख्रिस्ती नव्हता, परंतु तो या बॅकग्राऊंडमधून आला होता की जेव्हा मी त्याला सुवार्थ सांगितली तेव्हा तो हे म्हणत होता, त्यांनी आधी सर्व ऐकून घेतलं आणि त्याने असं म्हटलं की तुम्ही देवाला पाहिलं का? पहिला प्रश्न, तुम्ही देवाला पाहिलं का? काय उत्तर असेल माझं त्याला? मी त्याला काय उत्तर दिलं असेल? तुम्ही देवाला पाहिलं का? तुम्ही आत्मा पाहिला का? तुम्ही स्वर्ग पाहिला का? तुम्ही नरक पाहिला का? ज्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहे त्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे का? काय वाटतं तुम्हाला मी काय उत्तर दिलं असेल त्यांना? मी देवाला पाहिलं नाही, येशूला पाहिलं नाही, स्वर्ग पाहिला नाही, नरक पाहिला नाही, आत्मा पाहिला नाही, काहीच पाहिलं नाही. मग सिंपल प्रश्न त्याने असा विचारला, जेव्हा मग तुम्ही पाहिलंच नाही मग ते खरं कसं? जेव्हा तुम्ही ते पाहिलंच नाही मग ते सत्य कसं? कारण ज्या बॅकग्राऊंडमधून तो आला होता त्या बॅकग्राऊंडमध्ये नेहमी हे सांगण्यात आलं होतं की देव नाही आहे, आत्मा नाही आहे, सैतान नाही आहे, काहीच नाही आहे, काहीच नाही. जे दिसत नाही ते अस्तित्वात नाही. मग त्या ठिकाणी मला निरुत्तर होऊन वापस यावं लागलं. मग त्यानंतर मी माझ्या स्वतःच्या विश्वासावर स्टडी केली की मी कोणावर विश्वास करत आहे. आणि न दिसणाऱ्या देवावर विश्वास करत आहे. मी तर स्वतः स्वर्ग पाहिला नाही आणि मी म्हणत आहे की स्वर्ग आहे. मी स्वतः नरक पाहिला नाही आणि मी म्हणत आहे की नरक आहे. तर प्रियांनो, आपला जो विश्वास आहे परमेश्वर, येशू ख्रिस्त, पिता, पुत्र, पवित्र आत्मा, स्वर्ग, नरक, आत्मे, दुष्ट आत्मे, हे सर्व ज्या गोष्टी आहेत, जे न दिसणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टींवर आपण जर विश्वास केला आहे फक्त या आधारावर की पवित्र शास्त्रात ते लिहिलेलं आहे, फक्त या आधारावर की बायबलमध्ये मी वाचतो की परमेश्वर आहे, मी बायबलमध्ये वाचतो की येशू ख्रिस्त आहे, मी बायबलमध्ये वाचतो की पवित्र आत्मा आहे, मी बायबलमध्ये वाचतो की सैतान आहे, दुष्ट आत्मे आहेत, या सर्व गोष्टींवर मी फक्त बायबलच्या आधारावर जर मी विश्वास करत आहे तर देवाचं वचन असं सांगतं की आपण धन्य आहोत की आपण न दिसणाऱ्या गोष्टींवर सुद्धा आपण विश्वास केलेला आहे. आणि विश्वास म्हणजे हाच आहे की मला देव दिसत नाही परंतु माझा विश्वास आहे. मी स्वतः माझ्या डोळ्याने स्वर्ग पाहिला नाही परंतु माझा विश्वास आहे. मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने नरक पाहिला नाही तरीही माझा विश्वास आहे. असा विश्वास धन्य आहे असं प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त सांगतो. आणि म्हणून जर कधी कधी जर असं असे प्रश्न जर आपल्या मनात येत असतील, कोण आहे येशू, कशाला मी त्याच्यावर विश्वास करू, माहीतही नाही तो दिसतो तर कसा दिसतो, काहीच तर माहीत नाही. प्रियांनो, एक गोष्ट सांगतो, बायबल आपल्याला हे सांगतं की दृश्य दिसणाऱ्या गोष्टींसोबत अदृश्य सुद्धा एक जग आहे. देर इज अ विजिबल वर्ल्ड अँड देर इज अन इनविजिबल वर्ल्ड. एक दिसणारं एक दृश्य जग आहे आणि एक अदृश्य सुद्धा जग आहे. दिसणारं सुद्धा एक अस्तित्व आहे आणि न दिसणारं सुद्धा एक अस्तित्व आहे. जर आपण दुसरे करिन्थकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 18 वचन वाचतो तर त्या ठिकाणी पॉल आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगत आहे. दुसरे करिन्थकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 18 वचन कोणी वाचू शकता? या वचनामध्ये पॉल 2 प्रकारचे जग, 2 प्रकार की दुनिया, 2 प्रकार के संसार, 2 प्रकार की बातें, 2 प्रकार के आयाम यहाँ पर पौलुस बता रहा है. 2 प्रकारच्या गोष्टी सांगत आहे पॉल काय म्हणत आहे? आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही, यानी एक ऐसी दुनिया है जो दिखाई देती है, एक असं जग आहे ते दिसून पडतं.
आणि दुसरं काय म्हणत आहे, तर आम्ही अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. दूसरी दुनिया कौन सी है जो दिखाई नहीं देती. एक दुसरं जग आहे जे अदृश्य जग आहे. एक दृश्य जग, एक दिसणारं जग आणि एक दुसरं जग आहे जे अदृश्य जग आहे. कारण मग पुढं पाहाल एक महत्वाची गोष्ट म्हणतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहे. दिखने वाली जो चीजें हैं, दिखाई देने वाली जो चीजें हैं वो थोडी देर की है. परंतु असं लिहिलं की परंतु अदृश्य गोष्टी ज्या आहेत ते सार्वकालिक आहे. फरक किती मोठा आहे बघा. दिसणाऱ्या गोष्टी क्षणिक आहे, जे आपण डोळ्यांनी पाहत आहे वो ज्यादा दिन की नाही आहे. जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहे ते क्षणिक आहेत, आज आहे आणि उद्या नाही. परंतु ज्या अदृश्य गोष्टी आहेत, जे आज दिसत नाही, त्या सार्वकालिक आहे. आणि म्हणून पॉल हे म्हणतो की ज्या गोष्टी दिसतात, ज्या दृश्य गोष्टी आहेत, मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही, कारण ते आज आहे आणि उद्या नाही. परंतु मी न दिसणाऱ्या अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण त्या गोष्टी सार्वकालिक आहे. प्रियांनो, आपलं लक्ष कोणत्या गोष्टींकडे आहे? आणि ज्या गोष्टी आज आपण हाताने धरू शकतो, ज्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहू शकतो, त्या गोष्टींच्या मागे जर आपण धावत आहोत, तर काय होणार आहे की त्या गोष्टी क्षणातच संपणार आहे. आणि त्या गोष्टी जर संपल्या तर मग आपली धाव जी आहे ती व्यर्थ झाली. परंतु जर आपण न दिसणाऱ्या गोष्टींच्या मागे धावत आहोत, तर त्या सार्वकालिक आहेत आणि त्या सार्वकालिक गोष्टी आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये नेणार आहे. म्हणून विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे ज्या दिसत नाहीत, जे अदृश्य जग आहे, जे अदृश्य गोष्टी आहेत, त्या गोष्टींकडे सुद्धा विश्वासाने लक्ष लावणे, त्या गोष्टींच्या मागे धावणे, त्या अदृश्य गोष्टींना पाहणे, त्या अदृश्य गोष्टींवर विश्वास करणे, हा फार मोठा विश्वास आहे. आणि जर आपल्याला विश्वास आपला कायम ठेवायचा आहे, जर आपला विश्वास आपल्याला असं वाटतं की माझा विश्वास स्थिर राहायला पाहिजे, तर आपल्याला अदृश्य गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावं लागेल. पौलासारखा पॉल इतका मोठा प्रेषित, इतका मोठा प्रेरित, ज्यांनी एवढे मोठे चर्चेस बांधले, मंडळ्या स्थापन केल्या. नवीन करारामध्ये 50% पेक्षा जास्त लिखाण पौलोसाचं आहे. तो पॉल जो गमालियलच्या हाताखाली शिकला होता, तो पॉल जो एकेकाळी परुषी होता, ज्याचं घराणं फार मोठं होतं, जो हायली एज्युकेटेड पॉल, तो पॉल काय म्हणतो की मी दिसणाऱ्या गोष्टींकडे नाही पाहत. हे जे दिसत आहे मला डोळ्यांनी, यांच्याकडे माझं लक्ष नाही आहे, परंतु ज्या अदृश्य गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे मी पाहत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपल्याला आज त्या दृष्टीची गरज आहे की जे आपण आपली दृष्टी विजिबल लिमिटेशन्सच्या बाहेर जाऊन इनविजिबल वर्ल्डला सुद्धा आपण पाहू शकू. ज्या दृश्य गोष्टी आहेत त्यांच्या सीमाच्या पलीकडे जे अदृश्य जग आहे, त्या गोष्टी आपण पाहू. त्या प्रकारची दृष्टीची प्रियांनो आज आपल्याला गरज आहे. कारण दोन प्रकारचे जग आहेत, एक दृश्य आणि एक अदृश्य. दृश्य जग आज आहे आणि उद्या नाही, परंतु अदृश्य जग सार्वकालिक आहे. आणि जे डोळ्याने दिसतं, आपलं शरीर आज आपल्याला डोळ्याने दिसत आहे, ज्या शरीराची आपण इतकी काळजी घेतो. असं म्हणतात की जगामध्ये सगळ्यात मोठा बिझनेस जो आहे ना, तो कॉस्मेटिक बिझनेस आहे ना. कॉस्मेटिक्सचा जो बिझनेस आहे जगात सगळ्यात मोठा बिझनेस आहे. कारण मनुष्य शरीराची फार काळजी घेतो, परंतु हे शरीर आज आहे आणि उद्या नाही आहे. आपली प्रॉपर्टी, आपला पैसा, आपले घरदार, आपल्या सर्व गोष्टी, मालमत्ता आज आहेत आणि उद्या नाही. ऑफकोर्स त्या इम्पॉर्टंट आहे, पैसा, हे सर्व गोष्टी एका ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत, महत्वाच्या आहेत, परंतु ते आज आहेत आणि उद्या नाही आहे. वस्तू, शरीर, दिसणाऱ्या गोष्टी, महागाचे सगळे इक्विपमेंट्स आवश्यक आहे, परंतु ते आज आहे आणि उद्या नाही. आपण जेवढं शरीरामागे धावतो
किंवा जेवढं आपण जगाच्या गोष्टींच्या मागे धावतो, प्रॉपर्टीजच्या मागे धावतो, पैशांच्या मागे धावतो, या सर्व गोष्टींच्या हवेमध्ये असताना जर त्याच्यापेक्षा अधिक धाव जर आपली जर अदृश्य गोष्टींकडे, सार्वकालिक जीवनाकडे जर आहे, न दिसणाऱ्या गोष्टींकडे आहे, परमेश्वर दिसत नाही त्याच्या मागे जर आपण धावलो, पवित्र आत्मा दिसत नाही, येशू ख्रिस्त दिसत नाही, स्वर्ग दिसत नाही, अदृश्य आहेत, परंतु जर आपण या अदृश्य गोष्टींच्या मागे धावलो तर त्या गोष्टी आपल्याला सार्वकालिक जीवन देतील. परंतु जर या दृश्य गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत परंतु ते क्षणिक आहेत, त्यांच्या मागे जर आपण धावलो तर ते तर नाश होतीलच आणि त्यांच्याबरोबर आपल्यालाही नाश करून घेतील. म्हणून पौल हे म्हणतो की जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करता म्हणजे काय करता? बायबल आपल्याला याचं डेफिनेशन असं सांगतं, आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो त्याचा अर्थ असा की आपण न दिसणाऱ्या गोष्टींच्या मागे आपण चालत आहोत, आणि या न दिसणाऱ्या गोष्टींच्या मागे जेव्हा आपण चालू तेव्हा आपल्याला सार्वकालिक गोष्टी मिळतील. कारण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत आणि दृश्य गोष्टी प्रियांनो या फक्त क्षणिक आहेत. बायबलमध्ये एक उदाहरण आपल्याला माहित आहे. जर आपण दुसरे राजे याचा 6वा अध्याय आणि 15 ते 23 वाचतो तर त्या ठिकाणी एक सुंदर उदाहरण आपल्याला वाचायला मिळतं. दुसरे राजे याचा 6वा अध्याय आणि 15 ते 23 मध्ये या ठिकाणी जो शास्त्र भाग आहे आपण वाचू शकता की आपल्याला माहित आहे की एलिशा नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्या भविष्यवक्त्याचा एक सेवक आहे, ज्या सेवकाचं नाव गेहजी आहे. आणि त्या ठिकाणी असं झालं की एका सकाळी 15 वर्षापासून आपण वाचतो दुसरे राजे याचा 6वा अध्याय 15 वर्षापासून पुढं की सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला तेव्हा सैन्याने घोडे व रथ यासह नगरास वेढा दिला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्यास म्हणाला की स्वामी, हाय हाय, आता आपण काय करावे? काय झालं की जेव्हा गेहजी सकाळी उठून त्याने बाहेर जाऊन पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की आम्हाला एका सैन्याने घेरलेला आहे, घोडे व रथ यांनी आम्हाला वेढा दिलेला आहे, सैनिकों ने और घोड़ों और रथों ने हमको घेर के रखा है. आता तो घाबरला, त्याला असं वाटलं की सेना आली आहे आम्हा दोघांना पकडण्यासाठी, आम्हाला मारण्यासाठी. तो घाबरला आणि तो म्हणाला की स्वामी, काय करावं आता? 16 वचनामध्ये एलिशा त्याला म्हणतो, भिवू नको, त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहे. एलिशा त्याला म्हणतो की जितनी उनकी ओर है उससे ज्यादा हमारी ओर है. कौन है? कोण होते एलिशाच्या साईडनी? गेहजी पाहत आहे की आम्हाला मोठ्या एका सैन्याने आम्हाला घेरलेला आहे आणि हे सैनिक आम्हाला मारण्यासाठी आलेला आहे. आम्हाला दिसत आहे घोडे उभे आहेत, आम्हाला दिसत आहे रथ उभे आहेत, आम्हाला दिसत आहे त्याच्या सेना उभी आहे, त्या सेनाच्या हातामध्ये तलवारी आहेत, भाले आहेत आणि हे आम्हाला पकडण्यासाठी, आम्हाला मारण्यासाठी आलेले आहेत. गेहजीचे डोळे ते रथ, ती सेना, ते भाले, ते तलवार पाहत होती, परंतु अलिशाचे डोळे काहीतरी वेगळंच पाहत होते. अलिशा हे म्हणतो त्याला, भिवू नको, त्या सैन्याला पाहून भिवू नको, त्या तलवारींना, त्या घोड्यांना, त्या रथांना पाहून गेहजी तो घाबरू नको, कारण जेवढे ते दिसत आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त लोक आपल्यासोबत उभे आहेत, त्याच्यापेक्षा जास्त मोठी सेना आपल्या सोबत आहे. एलिशाने कुठं पाहिली ही सेना? का देखा था उसने इस सेना को जबकि तो दिखाई नहीं दे रही थी. 17 वचनामध्ये एलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, गेहजीचे डोळे उघड, याला दृष्टी दे. गेहजी आंधळा होता का? त्याचे डोळे काम नव्हते करत का? गेहजी आंधळा नव्हता, त्याचे शारीरिक डोळे उघडे होते, परंतु अलिशा त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे की परमेश्वर पिता, याचे डोळे उघड
याला दृष्टी दे. वचन सांगतं की परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले. शारीरिक आंखों से गहेजी यही देख पा रहा था कि मुझको और हमको रथों ने और घोड़ों ने घेर के रखा है, परंतु अलीशा आत्मिक आंखों से देख पा रहा था कि हमको स्वर्ग की सेना ने घेर के रखा है. प्रियांनो, त्या डोळ्यांची गरज आज आपल्याला आहे. आत्मिक डोळ्यांची गरज आज आपल्याला आहे. शारीरिक डोळे उघडे आहेत आणि शारीरिक डोळे आपल्याला फक्त शारीरिक गोष्टी दाखवत आहे. शारीरिक डोळे आपल्याला शरीराचे आणि जगाचे आणि सैतानाचे आणि सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला दाखवत आहे. जे डोळे आपले उघडे आहेत, या डोळ्यांनी फक्त आपण या जगाच्या गोष्टी पाहत आहे, परंतु आत्मिक जगामध्ये किंवा अदृश्य जगामध्ये काय होत आहे हे पाहण्याचे डोळ्यांची आज आपल्याला गरज आहे. आणि अलिशाने प्रार्थना केली होती की प्रभू, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. आणि तीच प्रार्थना आज माझ्यासाठी आणि आपल्यासाठी आपल्याला करायची गरज आहे. प्रभु, माझे आत्मिक डोळे उघड पिता, मेरी आत्मिक आंखें खोल प्रभु. शारीरिक नजरों से तो मैं देख रहा हूं कि मुझे कितनी समस्याओं ने घेर के रखा है, लेकिन आत्मिक नजरों से मैं नहीं देख पा रहा हूं तूने मुझे कितनी आशीष दिया है. शारीरिक डोळ्यांनी मी पाहत आहे की मला किती प्रॉब्लेम्स आहेत, परंतु आत्मिक दृष्टीने मी पाहू शकत नाहीये की मला तो किती सगळ्या आशीर्वादांनी भरलेला आहे. आणि जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं की आम्हाला किती परमेश्वराच्या अग्निमय घोड्यांनी आणि रथांनी आम्हाला कव्हर केलेलं आहे. प्रियांनो, विश्वास काय आहे? फक्त दिसणाऱ्या गोष्टी नाहीत. विश्वासासाठी एक नजर आपल्याला पाहिजे. हमें एक नजर की जरूरत है. हमें उन आंखों की जरूरत है जो दिखने वाली वस्तु के भी परे जाकर देख सके. आपल्याला त्या दृष्टीची गरज आहे, त्या दिसणाऱ्या गोष्टींच्या बाहेर जाऊन सुद्धा आपण पाहू शकू. एलिशाकडे ती नजर होती. त्याने पाहिलं की सेनाने आम्हाला कव्हर केलेला आहे, परंतु त्याने हे सुद्धा पाहिलं की स्वर्गाच्या सैन्याने सुद्धा आम्हाला कव्हर केलेलं आहे. मोशेने पाहिलं मिसर देशाचा राजा आहे, त्याची धनसंपत्ती आहे, त्याचा सगळं ऐशो आराम आहे, परंतु मोशेने त्याच्या पलीकडे सुद्धा परमेश्वराच्या राज्यामध्ये काहीतरी आहे हा मोशे पाहू शकला. अब्रामाने पाहिलं की आम्ही तर म्हातारे झालेलो आहोत, आम्हाला लेकरं होऊ शकत नाही, परंतु त्याच्या पुढे जाऊन त्यांनी पाहिलं की या वयामध्ये सुद्धा परमेश्वर आम्हाला लेकरं देऊ शकतो. विश्वास म्हणजे फक्त हा नाही की मला दिसत आहे ते मी स्वीकार करतो. विश्वास म्हणजे असा की जे दिसत नाही त्यावर सुद्धा माझा विश्वास आहे. जो दिखाई नहीं देता लेकिन मैं विश्वास की आंखों से देख सकता हूं कि क्या है और क्या नहीं. म्हणून प्रियांनो, एक गोष्ट, विश्वास काय आहे? विश्वास आपल्या कॉमन सेन्सच्या बाहेर जाऊन विश्वास करणे. सायंटिफिक नॉलेज, मॅथमॅटिकल नॉलेज याच्या पलीकडे पण काहीतरी आहे, आणि त्यासाठी प्रियांनो विश्वास आपल्याला मदत करतो. या ठिकाणी पॉल आणि अनेक लोक हे सांगत आहे, विश्वास म्हणजे जे दिसतं तितकंच नाही राहत. विश्वास म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्या गोष्टींना स्वीकार करणे की त्या आहेत, त्याला म्हणतात विश्वास. आणि म्हणून आपण हीच प्रार्थना करू की प्रभू मला ती नजर दे. कदाचित मी लिमिटेड एरियामध्येच पाहत आहे. जेव्हा मी माझ्या शरीराकडे पाहतो तर मला माझं शरीर रोगी दिसतं, माझ्या शरीरामध्ये मला आजार पण दिसतो, माझ्या शरीरामध्ये मला त्रास दिसतो. डॉक्टरचा रिपोर्ट मी पाहतो तर डॉक्टरचे रिपोर्ट मला बरोबर दिसत नाही. डॉक्टरच्या रिपोर्ट्समध्ये सगळं जे नॉर्मल रेंज असते त्याच्या पलीकडे बाहेर काहीतरी झालेलं मला दिसत आहे. हे दिसणाऱ्या गोष्टी आहेत. पण विश्वास काय म्हणेल? परमेश्वराचं वचन सांगते की येशूच्या फटक्या खाल्ल्यामुळे मी बरा झालेलो आहे. विश्वास क्या बोलेगा? डॉक्टर्स बोल रहे हैं कि तेरा कुछ नहीं हो सकता. अविश्वास क्या बोलेगा? डॉक्टर बोलते हैं
कुछ नहीं हो सकता, विश्वास क्या बोलेगा, सब कुछ हो सकता है. आपण म्हणू की प्रभू माझ्याकडे काहीच नाही, मी काय करू. विश्वास हे सांगतं की तू सर्व काही करू शकतो. विश्वास करणाऱ्यासाठी सर्व काही शक्य आहे. या नजरेची प्रियांनो मला आणि आपल्याला गरज आहे की जे दिसत आहे तेवढंच नाही आहे, पण त्याच्या पलीकडेही जाऊन काहीतरी आहे. आणि परमेश्वर अशक्य गोष्टींना शक्य करणारा परमेश्वर आहे. परंतु त्याच्यामध्ये एक वचन अजून आहे, परमेश्वर अशक्य गोष्टींना शक्य करू शकतो, परंतु विश्वास करणाऱ्यालाही सर्व काही शक्य आहे. म्हणजे काय की परमेश्वर सब कुछ कर सकता है, लेकिन वो सब कुछ करने के लिए विश्वास करना पड़ेगा कि वो सब कुछ कर सकता है ना. वो सब कुछ कर सकता है. सिर्फ प्रॉब्लम आ रहा है हम पर कि हम उस बात को विश्वास कर पा रहे क्या. परमेश्वर सर्व काही करू शकतो, परंतु प्रॉब्लेम आपल्यामध्ये आहे की आपण कॉमन सेन्सच्या बाहेर जाऊन विश्वास करायला तयार आहे का. आपण इतका विश्वास करायला तयार आहोत का की जे दिसत नाही त्यांना सुद्धा आपण पाहून म्हणावं की प्रभू माझा या गोष्टींवर विश्वास आहे. आपल्याला माहीत असेल वॉल्ट डिझनी नावाचे एक काही वर्षांपूर्वी व्यक्ती होऊन गेले, ज्यांनी डिझनी वर्ल्ड अमेरिकेमध्ये बनवलं होतं. त्याच्यानंतर मग कार्टून्स वगैरे बनले होते. तर वॉल्ट डिझनीचं दर्शन होतं की त्याला एक डिझनी वर्ल्ड बनवायचं आहे, त्याच्यामध्ये सर्व लेकरांसाठी डोनाल्ड डक आणि हे सर्व जे कार्टून कॅरेक्टर्स आहेत ते राहतील. परंतु असं म्हणण्यात येतं की ते डिझनी वर्ल्ड बांधण्यापूर्वीच वॉल्ट डिझनीची मृत्यू झाली. कंप्लीट होण्याआधीच वॉल्ट डिझनी त्याची डेथ झाली. आणि जेव्हा डिझनी वर्ल्डचं इनॉग्रेशन होतं तेव्हा त्या स्टेजवर त्याची पत्नी होती आणि जो त्या डिझनी वर्ल्डचा जो उद्घाटक होता, उद्घाटन करणारा चीफ गेस्ट होता, त्याने त्याच्या पत्नीला म्हटलं की आज जर वॉल्ट इथं असता आणि त्याने हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहिलं असतं की त्याने काय बांधलं आहे, तर त्याला किती आनंद झाला असता. तो जर आपल्यामध्ये उपस्थित असता, त्याने जर पाहिलं असतं की त्याने किती सुंदर डिझनी वर्ल्ड बांधलं आहे, त्याला किती आनंद झाला असता. त्याच्या पत्नीने काय म्हटलं माहीत आहे का. त्याच्या पत्नीने हे म्हटलं की हे सर्व गोष्टी वॉल्ट डिझनीने आधीच पाहिल्या होत्या. पहले ही उसने सारी चीज़ें देख चुका था. कहा उसके विजन में, उसके दर्शन में, उसका जो सपना था उस सपने में उसने ये सब कुछ पहले ही उसने देख चुका था. न दिखने वाली बात भी वॉल्ट डिझनी देख चुका था. प्रियांनो, परमेश्वर दिसत नाही, पवित्र आत्मा दिसत नाही, स्वर्ग दिसत नाही, नरक दिसत नाही, दुष्टात्मे दिसत नाही. मग काय विश्वास करणार की नाही करणार. बोलते ना स्वर्ग की क्या बात कर रहे, किसने देखा स्वर्ग. कधी कधी कोणाला सुवार्ता सांगावं, कोणाला समजवायला जावं, अरे किसने देखा स्वर्ग, वो बाद में देख लेंगे बोलते है ना. किसने देखा परमेश्वर, वो बाद में देख लेंगे. परंतु पवित्र शास्त्र एक गोष्ट सांगतं की न दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा आहेत. आपल्या फिजिकल आईजच्या लिमिटेशन्सच्या बाहेर सुद्धा एक जग आहे आणि ते जग सार्वकालिक आहे. दिसणारं जग सार्वकालिक नाही, न दिसणारं जग इटर्नल आहे. आणि म्हणून आपण प्रार्थना करूया की परमेश्वर मला ती समज दे, मला ते डोळे दे, मला ती नजर दे की फक्त दिसणाऱ्या गोष्टींवर नाही, परंतु जे न दिसणाऱ्या अदृश्य जग आहे, अदृश्य गोष्टी आहेत, अदृश्य आत्मिक गोष्टी आहेत, ते सुद्धा मी पाहू शकेन. ज्या प्रकारे अब्रामाने पाहिलं, ज्या प्रकारे मोशेने पाहिलं, ज्या प्रकारे एलिशाने पाहिलं. प्रार्थना करूया आणि आपण आपल्या जागेवर उभं राहू. त्यानंतर मग प्रभूने आपण त्यानंतर रिपोर्ट घेणार आहोत, पण आपण प्रार्थना करूया. आपण आपले डोळे बंद करू आणि यावेळेला या वचनाप्रमाणे प्रियांनो प्रभूला प्रार्थना करूया. देवबापा मला तू ते आत्मिक नजर दे. वैयक्तिक प्रार्थना करूया. फक्त दृश्य गोष्टी नाही प्रभू,
अदृश्य गोष्टी पाहण्याची पण तू मला नजर दे. जी परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी पाहत आहे त्या परिस्थितीमुळे माझा विश्वास डळमळत आहे. दिसणारी परिस्थिती मला घाबरवत आहे. दिसणारे डॉक्टर्सचे रिपोर्ट मला घाबरवत आहे. दिसणारा बँक बॅलन्स मला घाबरवत आहे. दिसणारी नुकसानदायक स्थिती मला घाबरवत आहे. परंतु विश्वास हे सांगतं की त्याच्या पलीकडे तुम्ही पहा. देवबाबा, आमची प्रार्थना आहे प्रभू, हे दृश्य जग आम्हाला चिंतित करत आहे. देवबाबा, ही दृश्य परिस्थिती आम्हाला घाबरवत आहे, आम्हाला बेचैन करत आहे. आमचं बँक बॅलन्स, आमचे डॉक्टर्स रिपोर्ट, बरेचशे गोष्टी आम्हाला चिंतेमध्ये टाकत आहे प्रभू की कसं होईल. परंतु आज आमची प्रार्थना आहे प्रभू, आम्हा सर्वांना ती नजर दे प्रभू. आमचे ते डोळे उघड पिता परमेश्वर, की या सगळ्या लिमिटेशन्सच्या बाहेर जे तुझं सत्य आहे, या सगळ्या लिमिटेशन्सच्या बाहेर जे तुझं इटर्नल वर्ड आहे, सार्वकालिक वचन आहे आणि सार्वकालिक जीवन आहे प्रभू. अशक्य गोष्टी शक्य करण्याची जी तुझी सामर्थ्य आहे ते आम्हाला कळू दे पिता, ते आम्हाला दिसू दे प्रभू, अशी आमची प्रार्थना आहे. आम्ही सर्व मिळून ती नजर मागतो पिता. प्रार्थना तारणारे येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. पण आपल्या जागर बसूया. यावेळेस आपल्यामध्ये ट्रेजरर आहेत, ते मागील महिन्याचा रिपोर्ट प्रेझेंट करतील. मग त्यानंतर आपण प्रभूला शिकवलेलं करू.